हल्ली आजकाल चालता चालता आणि झोपेतील लोकांना हार्ट अटॅकने मृत्यू होत आहे. हार्ट अटॅक होण्याआधी सावध होऊन जीव वाचवायचा असेल तर हृदयविकाराच्या आजच्या दगदगीच्या जीवनात अधिक सामान्यता होत चालला आहे. हार्ट ब्लॉकेज म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत असतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयाचा ऑक्सिजन कमी मिळतो. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते. हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी अनेक वैद्यकीय चाचण्या उपलब्ध आहेत, परंतु काही घरगुती सोप्या पद्धतीने आपण हृदयाच्या आरोग्याची तपासणी केली जाऊ शकत असतो. या पद्धतीने तुम्हाला अंदाज येऊ शकतो की तुमचे हृदय कितपत निरोगी आहे. डॉक्टरने सांगितलेल्या काही सोप्या आणि उपयुक्त उपायांनी आपण घरीच हृदयाचे ब्लॉकेज ओळखू शकतो आणि हृदयाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. हृदयरोगाच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन इत्यादींचा समावेश आहे. अशा स्थितीत व्यक्तीला हृदयाबाबत जागरूक असायला हवं. यासाठी BP, हार्ट रेट मॉनिटरिंग, पायऱ्या चढणे अशा गोष्टी करू शकतो किंवा बोटांच्या माध्यमातून ब्लॉकेजची माहिती मिळवू शकतो. हार्ट ब्लॉकेज एक मोठी समस्या बनत चालली आहे. जेव्हा हार्ट धमन्यांमध्ये ब्लॉक जमा होतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होत नाही. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये लठ्ठपणा यासारख्या स्थिती हार्ट ब्लॉकेजचा धोका अधिक वाढवतात. तेच हार्ट ब्लॉकेज सुरुवातीच्या लक्षणांमध्ये छातीत वेदना होणे, श्वास घेण्यात त्रास होणे, सतत थकवा वाटणे, सतत डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्धी होणे, शरीरात कमजोरी जाणवणे आणि थंडी वाजू लागणे इत्यादी समावेश होतो. या लक्षणांना आपण लक्ष दिले तर आपणास समजेल की आपणास हार्ट ब्लॉकेज होऊ लागला आहे. याकरता आपण हृदयरोगाचा बचाव करण्यासाठी ब्लड प्रेशर मॉनिटर केले पाहिजे. याकरता आपण आपली BP चेक करा. जर आपला BP 120/80 असेल तर आपले हृदय स्वस्थ आहे, पण वय, लिंग आणि औषधामुळे हा कमी जास्त होऊ शकत असतो. हार्टचा नॉर्मल रेट 1 मिनिटात 60 ते 100 अंश असायला हवा. यामध्ये बदल होत असेल आणि याचा हार्ट हेल्थवर वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आपण हार्ट रेट मॉनिटर सतत करत राहा. याकरता आपण आपल्या मनगटावर 2 बोटं ठेवूनही आपण आपलं हार्ट रेट चेक करू शकतो.